आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। तळोजा परिसरात दिवसेंदिवस लोकसंख्या आणि नागरिकांची रहदारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे। मात्र एवढ्या मोठ्या परिसरासाठी केवळ एकच पोलीस स्टेशन कार्यरत असल्याने नागरिकांना तक्रार नोंदवण्यासाठी दूरवर जावे लागत आहे। वाढत्या लोकसंख्येसोबतच चोरी, भांडणे, वाहतूक समस्या, महिलांवरील अत्याचार तसेच इतर गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याने तळोजा फेज 1 येथे स्वतंत्र आणि सुसज्ज पोलीस स्टेशनची उभारणी करण्याची मागणी जोर धरत आहे। या मागणीची दखल घेत सिडको प्रशासनाने पोलीस स्टेशनसाठी 5 गुंठे जागा उपलब्ध करून दिली आहे। मात्र स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि भाजप पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की 5 गुंठे जागेत पूर्ण विकसित पोलीस स्टेशन उभारणे शक्य नसून केवळ पोलीस चौकीच उभारता येईल। त्यामुळे तळोजा फेज 1 येथे किमान 10 ते 12 गुंठे जागा देण्यात यावी, जेणेकरून भविष्यातील गरजा लक्षात घेऊन सर्व सुविधांनी युक्त स्वतंत्र पोलीस स्टेशन उभारता येईल। या संदर्भात प्रत्यक्ष जागेची पाहणी करण्यात आली। पाहणी दौऱ्यात पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी तसेच तळोजा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांनी सहभाग घेतला। यावेळी स्थानिक रहिवासी व लोकप्रतिनिधींची मते जाणून घेण्यात आली। या मागणीबाबत स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे प्रस्ताव सादर करून लवकरात लवकर नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन स्थानिक नगरसेवकांनी दिले। या पाहणी दौऱ्यावेळेस भाजप नेते प्रल्हाद केणी, तळोजा मंडळाध्यक्ष नगरसेवक दिनेश खानावकर, नगरसेवक नितेश पाटील, नगरसेविका विजयश्री पाटील, नंदकुमार म्हात्रे, निर्दोष केणी, माजी सरपंच नितीन भोईर तसेच भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। तळोजा परिसरातील वाढती लोकसंख्या, कायदा सुव्यवस्थेची गरज आणि नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करता स्वतंत्र व सुसज्ज पोलीस स्टेशन उभारण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे। या मागणीवर प्रशासन आणि सरकार नेमका काय निर्णय घेते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी अक्षय, आदर्श लाईव्ह न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। सध्या आपण तळोजा फेज 1 या ठिकाणी आहोत आणि पनवेल महानगरपालिकेचे विविध प्रभागातील नगरसेवक देखील या ठिकाणी आहेत आणि आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी प्रल्हाद केणी सर नगरसेवक एकत्र जमले, नेमकं काय कारण आहे? आज तळोजा फेज 1 मध्ये आणि फेज 2 मध्ये वाढती लोकसंख्या पाहता इथे गुन्हेगारीचे जे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने आम्ही सन्मान्य या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीणजी भगत साहेब व त्यांची सर्व टीम यांना आज इथे बोलावले होते की या अनुषंगाने आज खऱ्या अर्थाने या तळोजा फेज 1 फेज 2 ला एक नव्या पोलीस स्टेशनची आवश्यकता आहे आणि ती पोलीस स्टेशन लवकरात लवकर व्हावं म्हणून सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब, महापौर नितीनजी पाटील साहेब असतील, सिडको असेल किंवा नगरविकास खाता असेल किंवा गृह मंत्रालय असेल, यांच्याकडं भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो। आज इथे सेक्टर 12 मध्ये असणारे एक प्लॉट 550 मीटरचा प्लॉट एक पोलीस चौकी म्हणून सँक्शन झालेला आहे, पण ती पोलीस चौकी म्हणून नको तर आम्हाला तिथे मोठा पोलीस स्टेशन हवा आहे। कारण इथे जी लोकवस्ती वाढत आहेत आणि लोकवस्ती ही जास्त करून मुंब्रा कौसा असेल किंवा मुंबईतील गोवंडी भाग असेल, या भागातून जास्त लोक या इथे राहायला येत आहेत आणि त्याच्यामुळं गुन्हेगारीचं प्रमाण हे वाढत आहे। म्हणून आज इथे पोलीस स्टेशनची गरज आहे आणि पोलीस स्टेशन व्हावा म्हणून आमचे सर्व नगरसेवक, आमचे मंडळाध्यक्ष दिनेश खानावकर असतील, विजयश्री ताई असतील, नंदू म्हात्रे असतील, आमचे नगरसेवक नितेश पाटील असतील, निर्दोष केणी असतील आणि सर्व पोलिसांची टीम आज इथे उपस्थित होती। या अनुषंगाने की आम्ही आज या पोलीस स्टेशनसाठी जागेची पाहणी केली आणि पाहणी दरम्यान सन्माननीय पोलीस निरीक्षक प्रवीणजी भगत साहेब यांना सुद्धा बोलावून घेतलं की आम्हाला इथे आता आम्ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये इथे कंटेनर एक चौकी बसवण्यासाठी आम्ही साहेबांना सांगितलं की आपण इथं चौकी आपण तयार करून घेऊया, कारण इथे ती आवश्यकता आहे आणि त्याच अनुषंगाने आता इथे मोठा पोलीस स्टेशन व्हावं। कारण आपण पाहता तळोजा परिसर हा झपाट्याने वाढत आहेत, मग ते तळोजा मजकूर पिसारवा साईड असेल, फेज 1 फेज 2 घोट
इकडचा भाग असेल, आज सातत्याने पब्लिक इकडे वाढत आहे आणि पब्लिक वाढत असल्या कारणाने गुन्हेगारीचं सुद्धा प्रमाण वाढणार आहे. म्हणून या अनुषंगाने कुठेतरी नियंत्रण राहावं, पोलीस यंत्रणा इथं कायमस्वरूपी राहावी, या अनुषंगाने आज आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आज इथे एक पाहणी दौरा ठेवला होता. नमस्कार. आज खरं तर आमच्या या तलोजा पोलीस स्टेशनचे सन्माननीय प्रवीण भगत साहेब, त्याचबरोबर त्यांचे अधिकारी PSI कुराडे साहेब, API शिंदे साहेब, त्याचबरोबर आमचे सन्माननीय आमच्या या प्रभागाचे नेते प्रल्हादजी केनी साहेब, त्याचबरोबर आमच्या या मंडळाचे अध्यक्ष दिनेशजी खानावकर साहेब, आमचे नंदू शेठ, त्याचबरोबर निर्दोषजी केनी, त्याचबरोबर माजी सरपंच नितीन भोईर साहेब. आज आम्ही बऱ्याच दिवसापासून आमचा प्रयत्न चालू आहे. आज तुम्ही पाहिलं तर बऱ्यापैकी या आपल्या पूर्ण प्रभागामध्ये नव्हे तर पूर्ण तलोजा MIDC असेल किंवा मग आपला जवळपास इथून ठाण्याच्या बाउंड्रीपर्यंत आपली या पोलीस स्टेशनची हद्द आहे. आज या वाढत्या लोकसंख्येची गांभीर्य घेऊन आज आम्ही सगळे इथे जमलो आहेत. आम्ही सिडको प्रशासनाला किंवा पोलीस आयुक्तांना आमची विनंती आहे, आम्हाला चौकी नव्हे तर आम्हाला इथे एक नवीन पोलीस स्टेशन झालं पाहिजे. आज तुम्ही पाहिलं तर आज गुन्हेगारी या पूर्ण आमच्या या पूर्ण एरियामधून गावोगावाची गुन्हेगारी आता पूर्वीसारखे आमचे लोक राहिले नाहीत, समजदार झालेत, शिकलेत. तर ही गुन्हेगारी आमचे ग्रामीण भागातली पूर्ण संपून गेलेली आहे. आज तुम्ही पाहिलं तर रोजच या फेज 2 फेजमधून तक्रारी आहेत. काहीतरी मग तुम्ही पाहिलं तर अंमली पदार्थाचा इथं तुम्ही आता मागच्याच महिन्यामध्ये पाहिलं असेल, आमच्या इथे एक महावीर मॅजेस्टिक म्हणून सोसायटी आहे. त्या सोसायटीमध्ये जवळपास कोटी रुपयाचा अंमली पदार्थ जप्त आपल्या माननीय श्री आपले प्रवीण भगत साहेब यांच्या नेतृत्वाखाली सगळ्याच आपल्या पोलीस प्रशासनाकडनं ते तिथे पकडले गेले. आणि असे अनेक प्रकार आज तुम्ही पाहता की तलोजा फेज 2 आणि फेज 1 मध्ये आज बघितलं तर मागच्याच 1 वर्षापूर्वी आमचेच भूपेंद्र चव्हाण म्हणून आमचे एक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या बहिणीला गंभीर मारहाण झाली होती आणि त्या निमित्ताने अपेक्षा हॉस्पिटलमध्ये त्यांच्या बहिणीला आणि त्यांच्या बहिणीच्या मिस्टरांना गंभीर मारहाण झाली होती. आणि त्या दरम्यान आमचे सन्माननीय आमदार साहेब ती पाहणी करण्यासाठी ते तिथे त्यांना पाहण्यासाठी आले होते. आणि त्यावेळेस आमची चर्चा झाली होती की मी स्वतः आमदार साहेबांना बोललो होतो की साहेब, आज या वाढत्या लोकसंख्येचं हे पाहताच आपल्याला इथे एक नवीन पोलीस स्टेशनची गरज आहे. खरं तर आज आपल्या सिडको मार्फत एक 5 गुंठ्याचं प्लॉट आपल्या या चौकीसाठी अवेलेबल केलं आहे, पण त्याने आम्ही सगळेच नगरसेवक आणि इथले सर्व कार्यकर्ते आम्ही समाधानी नाही आहोत. आम्हाला जवळपास इथे एक 10 ते 12 गुंठाचा एक प्लॉट सिडकोने आम्हाला उपलब्ध करून दिला पाहिजे आणि लवकरच तिथे एक आमचा नव्याने एक पोलीस स्टेशन तिथे तयार झाला पाहिजे आणि इथल्या या गुन्हेगारीवरती एक हे स्टॉप लागलं पाहिजे. धन्यवाद. नमस्कार. मला सर्वप्रथम असं सांगावशी वाटते की आम्हाला या चौकीची खरोखरच गरज आहे. कारण आताच 2 दिवसापूर्वी तलोजा आपले शिंपाटा टोल नाका येथे गायीची कत्तल करण्यासाठी एक ट्रक आम्ही स्वतः पकडला आणि तो त्याच्यामध्ये पकडून आम्ही पोलीस स्टेशनला ते घेऊन पण गेलो. म्हणजे आम्हाला जरा लांब पडतं पोलीस स्टेशन. म्हणजे या परिसरामध्ये हा पोलीस स्टेशन जर झाला तर नक्की गुन्हेगारां पकडण्यास यश येऊ शकतो. कारण पोलीस स्टेशन आपला जो तलोजा MIDC तिथनं पोलीस स्टेशन अधिकारी येता तोपर्यंत घटना काहीतरी घडून जातो. कारण इथला जो परिसर आहे जवळजवळ इथे पब्लिक कमसे कम आता 4 लाखापर्यंत पब्लिक गेलेली आहे. घरं तेवढी झालेली आहेत, पब्लिक भरपूरच झालेली, म्हणून इथं आम्हाला या चौकीची नक्की गरज आहे. नक्कीच आम्ही सर्व नगरसेवक यांची मागणी आहे की या प्रभागामध्ये ज्याप्रमाणे आपण बघाल तर पनवेल तालुक्यामध्ये जास्त हाऊसिंगचा जो प्रमाण वाढतो या परिसरामध्ये होतं. आपण बघितलं फेज 1 फेज 2 इकडनं रोहिंजमपासून जो डेव्हलपमेंट चालू आहे तर तालुक्यातली सर्वात जास्त हाऊसिंग प्रकल्प या विभागामध्ये लागतात. तर आपण चौकीचा पोलीस स्टेशनचा विचार केला तर पोलीस स्टेशन पडते तलोजा MIDC मध्ये.
आणि घटनाच्या घटनात आपण बघत असाल तर घटना या परिसरामध्ये वारंवार घडत आहेत रात्री अपरात्री बोला त्या तिथून इथे जर पोलिसांना यायचं म्हटलं तर साधारणतः अर्धा तास 15 ते 20 मिनिटं लागतात. तोपर्यंत ती घटना घडलेली असते. इथे चौकी नसल्यामुळे गुन्हेगाराचे वृत्तीचे लोक आहेत त्यांच्यावर कोणता अंकुश लागत नाही किंवा त्यांच्यामध्ये कोणतीही भीती नसतो. कारण की आपण बघितलं का आपण रस्त्याने चालत असताना आपल्याला पोलीस दिसले तरी आपण जो गुरमीने चालणारा माणूस तो शांतपणे चालतो. म्हणून पोलिसांचा धाक काय त्यासाठी आम्ही इथे मागणी केली. आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली. तर पाहणी दरम्यान आम्हाला असं आढळलं की इथे 2 प्लॉट सिडकोचे आहेत. त्यातला एक प्लॉट 5 गुंठ्याचा जो प्लॉट आहे तो पोलीस चौकीसाठी रिझर्वेशन केलेला आहे. तर आमची सर्वांची मागणी आहे की मागील काही दिवसामध्ये प्रसन्नदादा ठाकूर असतील आमचे आमदार आणि पोलीस स्टेशनकडनं सातत्याने सिडकोकडे पाठपुरावा आहे की जो रिझर्व्ह प्लॉट आहे दुसरा तो देखील या पोलीस स्टेशनला देण्यात यावा जेणेकरून जो भूखंड आहे तो पूर्ण होऊन इथे एक चांगल्या स्तराचा पोलीस स्टेशन बांधण्यात येईल. अशी आम्ही वारंवार मागणी आमच्या आमदार प्रसन्नदादा ठाकूर यांच्याकडे केली आहे. ते देखील सिडकोकडे याचा पाठपुरावा करत आहेत. पोलीस स्टेशनचं जर बोलायचं झालं तर मान्यता राज्य सरकारकडनं यावी लागते. त्याचे देखील दखल आमदार साहेबांनी घेऊन तसा पाठपुरावा राज्य शासनाकडे देखील करत आहेत. लवकरच ही मागणी पूर्ण होईल आणि या ठिकाणी एक चांगल्या दर्जाचे पोलीस स्टेशन उभे राहील. पण आता सध्या इनिशियल स्टेजला जर काय करता येईल तर सध्या आम्ही जो जे कंटेनर मोबाईल असतात त्याची कंटेनरची मागणी करून इथे लवकर एक चौकी तरी व्हावी जेणेकरून इथं जो वाढणारा अपराध आहे तो कुठेतरी यांच्यामध्ये तो कुठेतरी आरोपीमध्ये एक धमक पोलिसांची राहील आणि तो कमी होण्यास मदत होईल. ही आमची प्रत्यक्ष मागणी आहे. त्यासाठी आम्ही सर्व नगरसेवकांनी ठरवलं का आज प्रत्यक्ष पाहणी करून तिथली सध्या स्थिती काय आहे ते पाहणी करून अशी आपण मागणी करूया. त्या आमच्या सर्व याला आमचे सर्व नगरसेवक जमले तसेच आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत साहेब देखील इथे जमलेले आहेत. ही पाहणी आम्ही प्रथम स्वरूपी केली आहे. मला एकच म्हणायचं आहे फेज 1 फेज 2 मध्ये महिलांची संख्या जास्त आहे आणि महिलांचा अत्याचार न व्हायसाठी त्याच्यासाठी आम्हाला चौकी पाहिजे आणि चौकीच्या ऐवजी आम्हाला पोलीस स्टेशन झालं तर योग्यच होईल. हे आम्ही प्रशासनाने पाठपुरावा करणार आहोत. पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा 9619 880095 आणि 9653 119523.